नमस्कार मंडळी. जंतर मंतरवरचं जे नाटक होतं ते आता संपलेलं आहे. आजपासून जंतर मंतर हे पूर्णपणे रिकामी झालेलं आहे. जे झुरळांनी 2 महिन्यात केलं त्याला त्यांच्याकडून आज पूर्णविराम मिळालेला आहे. पण पुढचे 6 महिने आहेत ना, हे 6 महिने आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे असणार आहेत. आणि याची कल्पना या झुरळांना कदाचित नाहीये. जे त्यांनी 2 महिन्यात केलं, ज्या पद्धतीने केलं, त्याच्यामध्ये सहभागी झालेले आणि आपला राजकीय हेतू साध्य करून घेणारे जे होते ते आता निघून गेलेले आहेत. ते पुन्हा तिथे येणार नाहीयेत. अशा वेळेस झुरळांची पार्टी हीच केवळ तिथे असणार आहे. आणि येणारे 6 महिने हे या जुळलांच्या पार्टीला फार कठीण जाणार आहेत. कारण आता चेंडू हा मोदी शाह यांच्या कोर्टात आहे. मोदी शाह हे संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान गप्प बसले होते. चक्कार शब्दही त्यांनी काढला नव्हता. आणि सुरळांना मात्र पेव फुटला होता. त्यांना चेव आला होता आणि ते तोंडाने काय काय बडबडत होते. मोदींना शिव्या घालत होते, अमित शहाना शिव्या घालत होते. इथपर्यंत ठीक आहे मित्रांनो. मोदी आणि अमित शहा नेहमी सांगतात मला शिव्या घाला, काही प्रॉब्लेम नाही. पण या देशाला शिव्या घालणाऱ्या, देशाचं अहित करणाऱ्यांना मी सोडणार नाही. या देशाची जनता सोडणार नाही. हे मला वाटतं ही जुळलं विसरली. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्या मागे अमेरिका आहे, आपल्या मागे चीन आहे, आपलं कोण काय वाकडं करू शकणार. पण जे राज्य करतायत, जे देश सांभाळतायत ते अमेरिका आणि चीनला पुरून उरले आहेत. मग त्यांच्या या बगलबच्च्यांना म्हणजे जुळलांना नेस्तनाबूत करायला त्यांना किती वेळ लागला. मोदी अमित शाह हे 24 तास राजकारण करतात. आणि त्यांचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय मोदींचा विशेषतः, की त्यांना स्वतःसाठी काही नकोय. त्यांना आपल्यासाठी काही नकोय, आपल्या नातेवाईकांसाठी काही नकोय. त्यांना जे काय करायचंय ते या देशासाठी करायचंय. आणि हा त्यांचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि तो स्ट्रॉंग पॉइंट आता या झुरळांना टाचे खाली चिरडायला पुरेसा होणार आहे. कारण या झुरळांनी या देशाच्या अखंडतेवर, या देशाच्या शांततेवर, या देशाच्या प्रगतीवर, या देशाच्या विकासावर घाला घातलेला आहे. आणि मोदी अमित शहा हे बाकी सगळं सहन करू शकतील, पण देशाच्या विकासाला, देशाला जर कोण वाकड्या नजरेने बघत असेल तर मात्र मोदी अमित शहा सोडणार नाही. मागच्या 2 महिन्यात जे काही जंतर मंतरवर झालं त्याचा एकत्रित परिणाम हा स्पष्ट होता. तो म्हणजे या देशात अराजकता माजवणं, या देशाच्या विकासाला बाधा घालणं. त्यासाठी विद्यार्थ्यांचा सहारा घेण्यात आला. नीटचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न होता. मुद्दा खूप चांगला होता. विधायकतेने जर हे आंदोलन उभं राहिलं असतं तर समाजाच्या सगळ्या स्तरातून त्याला प्रतिसाद मिळाला असता. पण या आंदोलनाचा आधारच मुळी भाजप, मोदी शहा विरोधक असा होता. त्यांना या देशाची एज्युकेशन सिस्टीम बदलायची नव्हती. त्यांना या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जो भ्रष्टाचार आहे तो काढून टाकायचा नव्हता, तर त्यांना मोदी शहांना लक्ष करायचं होतं.
आणि अल्टिमेटली ज्या वेळेस मोदी शहांना लक्ष केलं जातं त्यावेळेस देशाच्या विकासाला, देशाच्या अखंडतेला लक्ष करणं हाच हेतू असतो. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो किंवा चीनचे जी जिनपिंग असो, या दोघांनाही आज खटकतोय तो भारत. आणि भारत त्यांच्या तुलनेत जाऊन बसतोय याचं सगळं श्रेय मोदींना आहे. आणि त्यामुळे या दोघांचा म्हणजे अमेरिका चीनचा विरोध हा कोणाला आहे? मोदींना आहे, पर्यायाने भारताला आहे. मोदी गेले तर भारताचा विकास दर खुंटेल. भारत आपल्या पंक्तीत येऊन बसणार नाही, हे होऊ शकतं. आणि त्यासाठीच या मंडळींनी म्हणजे चीन अमेरिकेने हे घडून आणलं. मी हवेत बोलत नाहीये मित्रांनो, मी हवेत बोलत नाहीये. काही लोक आता खाली कॉमेंट करतील की हा ट्रम्पला भेटला का, हा जिनपिंगला भेटला का. नाही, मागच्या 3 महिन्यातले ट्रम्प आणि चीन यांची भारत विरोधी वक्तव्य बघा मित्रांनो. इतकंच नाही तर अमेरिकेच्या CIA एजंट हे भारतात सापडायला लागलेत, त्यांच्या कारवाया वाढतायत. हे कशाचं लक्षण आहे? त्यामुळे विरोध, भारत हा जरी विरोध असला तरी अल्टिमेटली मोदींना हटवायचंय. कारण मोदींमुळे भारत विकसित होतोय, पुढे जातोय. त्यांनी अमेरिकेच्या नाकात दम आणलाय, चीनच्या नाकात दम आणलाय. असो, आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. पण जेव्हा या दोन देशांचा हातचं बावलं बनून ही झुरळं जंतर मंतरवर धुमाकूळ घालतात आणि मोदी अमित शहा काहीच बोलत नाही, तेव्हा यांना वाटतं मोदी अमित शहा घाबरले, भाजप घाबरला. हे कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात बसले आहेत मित्रांनो? कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात आहेत? जर मोदी अमित शहा घाबरले असतील तर एकदा या झुरळांनी आपल्या आकांना विचारावं. आणि त्यांचे आका कोण? केजरीवाल आहेत. त्यानंतर तो समाजवादी पक्षाचा मुलायमचा मुलगा आहे. अहो, उबाटा आणि शरद पवार आहेत. त्यांना एकदा विचारा, मोदी अमित शहाच्या वाकड्यात गेल्यावर त्यांच्या पक्षाची लाकडं ही कशी स्मशानात गेलेली आहेत आणि ते मोदी अमित शहाने करून टाकले. हे सगळं प्लॅनिंग काल दिसून आलं मित्रांनो. प्रत्येक व्यक्तीचा फोटो, व्हिडिओ मिळाला. इतकंच नाही तर याच्यामध्ये पाकिस्तानचा अँगल आला. पाकिस्तानमधून ट्विट करण्यात आलं होतं. तो उमर खालिद जो सध्या जेलमध्ये आहे, त्याला भारताचे तुकडे करायचे आहेत, तो अफजल गुरु प्रत्येक घरात होईल म्हणून सांगत होता. त्याचा बाप तोही या आंदोलनात होता मित्रांनो. आणि त्याने सिमीची निर्मिती केली असं म्हटलं जातं. दहशतवादी संघटना सिमी तोही याच्यात होता. 70 जणांचे कॉन्टॅक्ट पाकिस्तानशी आढळलेले आहेत, थेट पाकिस्तानशी. चीन अमेरिका यांच्या हातातलं भावलं तर पाकिस्तान आहेच. पाकिस्तानने उस्कावा देऊन तिकडे ही माणसं आलेली आहेत आणि त्यांच्यावर वॉच आहे. त्यातल्या काही लोकांना पकडलेलं आहे. आता हे सगळं घडून आणलं कोणी? कोणी घडून आणलं? अहो, दीपकेची पॅन्ट सुटली असेल आता. आता त्यांना कळलं असेल की मोदी अमित शहा यांच्या हातात गेम आहे. आणि मोदी अमित शहा कधीही घाई करत नाहीत, अजिबात घाई करत नाहीत मित्रांनो. पुढची 6 महिने मी म्हणालो ना, ते त्यासाठी म्हणालो. परिणाम लगेच दिसणार नाहीत, पण 6 महिन्यात झुरळं ही कुठे गायब झाली असतील हेही कळणार नाही. कोणतरी उंदीर ओरडेल पण त्यालाही हे उमजणार नाही. काल पोलिसांवर ज्या पद्धतीने हल्ले झाले, दगडफेक झाली, हे सगळं रेकॉर्ड झालेलं. आज जंतर मंतरवर जुळलं नाहीत आणि
यापुढेही नसणार आहे, कारण या आंदोलनाचं नेतृत्वच भरकटलेलं होतं. आंदोलनाचा हेतू चांगला होता. आंदोलन ज्यासाठी उभं केलं, की नावाला का होईना, जो हेतू सांगितला गेला तो चांगला होता. त्याचं नेतृत्व खरंच एखाद्या देशप्रेमी, देशातल्या जनतेबद्दल आपुलकी वाटणाऱ्या, देशाबद्दल आपुलकी वाटणाऱ्या व्यक्तीच्या, तरुणाच्या हातात असतं ना, तर हे आंदोलन सकारात्मक झालं असतं आणि काही बदल मोदी शहानी निश्चित केले असते. पण तितके जो मुळात अमेरिकेतून आलेला आहे आणि त्याच्याबरोबरची माणसं जे पाकिस्तानची गुणगान गातात, चीनची गुणगान गातात, हे जेव्हा आंदोलनाला उभे बसले त्यावेळेस कथित हेतू हा जरी चांगला असला तरी मूळ हेतू हा वाईट आहे हे ओळखण्या इतके मोदी शहा दूधपुळे नाहीत. म्हणतात ना, ज्या वेळेस शत्रू आत्महत्या करायला निघालेला असतो ना, तेव्हा त्याला रोखायचं नसतं. गेल्या 2 महिन्यात मोदी अमित शहानी तेच केलं. त्यांनी दिपके आणि मंडळींना, ते आत्महत्या करायला निघाले होते, नाही रोखलं. धडाधड परवानग्या दिल्या. का दिल्या? कारण या सगळ्या मागचा मास्टर माइंड शोधायचा होता. मंडळी, क्रिमिनॉलॉजीमध्ये असं म्हणतात की जेव्हा गुन्हेगाराला पकडायचं असतं त्यावेळेस त्याला चुका करू द्यायच्या असतात, त्याला जास्तीत जास्त बेसावत ठेवायचं असतं. पोलीस हरले म्हणजे पकडणारे हरले हे त्याच्या मनात बिंबवायचं असतं. कालपर्यंत मोदी शहांनी तेच केलं. आपण हरलो हेच दाखवून दिलं. आणि हे मी नाही तर हे जुळलंच सांगतायत की मोदी हरले, घाबरले. अमित शहाही घाबरले. शत्रू जेव्हा बेसावत असतो तेव्हा तो चुका करतो. आणि कालच्या आंदोलनात इतक्या यांच्या चुका झाल्या आणि लगेच पाकिस्तानचा अँगल पुढे आला. काही लोक पकडली गेली. आता मास्टर माइंडही लांब नाही. आणि यानंतरचे 6 महिने जे देशभरात धुमाकूळ घालत होते त्यांच्यासाठी खरंच कसोटीचे असणार आहेत. कारण त्यावेळेस यांना भडकवणारे त्यांचे आता पुढे येणार नाहीयेत. त्यामुळे सगळ्यात मोठी चूक आज विरोधक, मग ते झुरळ असतील, कोणी राजकीय पक्षातले असतील, ते हेच करतात. ते मोदी अमित शहाना कमी लेखतात. मोदी अमित शाह ही झाड की पत्ती आहे म्हणतात. ते संपूर्ण वृक्ष असतात, वटवृक्ष, ज्याच्या पारंब्या इतक्या खोल गेलेल्या असतात की कोणालाही त्या उमगत नाही. आणि त्या आज आज नंतर 6 महिने अक्राळ विकार स्वरूप धारण करणार आहे. आणि त्यामध्ये ही झुरळं गळ्याला फास लागून नाहीशी होणार आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.